सैराट फेम सल्या म्हणजेच अरबाज शेखचा सकाळपासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अक्षरशः वाऱ्यासारखा व्हायरल होत होता आणि अवघ्या काही तासातच सरकारी यंत्रणा आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे आणि थेट हॉस्पिटलवरती धाड पडली आहे. या धाडीत नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊया. तर सैराट फेम अभिनेता अरबाज शेख सध्या त्याच्या एका भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आला. या व्हिडिओमध्ये त्यानं आपल्या वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगत उपचारासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं. मात्र त्याचबरोबर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलवर सुद्धा त्यानं गंभीर आरोप केले होते. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच. हॉस्पिटलमधले मेडिकलमधून औषध घेणं रुग्णांना बंधनकारक केलं जात असल्याचा दावा त्यानं रडत रडत आपली व्यथा मांडली. हा व्हिडिओ काही तासातच लाखो लोकांपर्यंत पोहोचला. या व्हिडिओची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये तातडीनं तपासणी करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या पथकानं हॉस्पिटल परिसरातील फातिमा फार्मसीची पाहणी केली. या तपासणीत औषध विक्री संदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याचं एफडीएनं सांगितलंय. त्यानंतर नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या त्या मेडिकलमधील औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे अरबाज शेख याने केलेल्या आरोपांनंतर प्रशासनानं वेगानं कारवाई करत या प्रकरणाची गंभीरता दाखवून दिली आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणत्या अनियमितता समोर येतात, हॉस्पिटल प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देणार आणि तुकाराम मुंडे यांच्या एफडीए कडून पुढे आणखीन कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला एफडीएनं केलेल्या या धडाकेबाज कारवाईबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.